तुम्हालाच पाहतोय बाई. मला पाहताय? हो का? पाहतोय, खूप सुंदर दिसताय तुम्ही. काय हो डॉक्टर साहेब तुम्ही? बरं बाई, सांगा कधी लावताय मग माझा नंबर? आधी तुम्ही सांगा. तुम्ही कधी लावणार माझा नंबर? ऐको आधी तुमचाच नंबर लावतो बाई. आता काय झालं काय तुम्हाला सांगा? डॉक्टर साहेब माझा पाठ खूप दुखते ना. हो. थांबा थांबा, पाहतो थांबा. पण डॉक्टर साहेब तुम्ही कसला विचार करताय? आणि कोणता कोणता उपचार करतात ते तर सांगा. काय काय करता? हो. अहो बाई, का नाही करत ते सांगा. बाई, आतमधला राहो का बाहेरचा राहो, पुराच्या पुरा पाहतो ना, दुरुस्तच करून टाकतो. हो. सांगा बाई, का झालं तुम्हाला सांगा. माझा की नाही डॉक्टर साहेब पाय खूप दुखते. हो डॉक्टर साहेब बघा ना. थोडा काऊनची पूर्णच पाहतो. बघा ना, मला चालून सुद्धा होत नाही. पाहू द्या मला, पाहू द्या. बाई, तुझा तर मस्त सुजला आहे. पाय पाय. बरं, काही हरकत नाही. जवानपणी असा होवाचा, कोणाचा लचकते तर कोणाचा गचकते. तुझा पुरा फलकला बाई. बरं बाई, तुम्ही असे किती कुप लावता? अरे देवा, खूप लावत नाही, लावणी करते मी. हो का? मग बाई, तुमचा आता फुकट मध्ये उपचार करतो. बरं बाई, झोपा. खाली झोपा. कुणी झोपा दादा? खाली झोपू मी? मला खुंटा काय तुम्ही? नाही बाई, चेक करतो. चेक करतो बाई, चेक करतो. असं म्हणता? हो बाई, पहिलं पिरसवतो, नंतर झोपवतो, नंतर चेक करतो. हे काय लंबी आणि बारीक वाली? तुला माहित नाही बाई? हे माझी लंबी लंबी बारीक सिरीज हो, सिरीज सिरीज. असा हात झाडू झाडू पुचकतो ना, पुराचा पुरा दुरस्तच करून टाकतो. एवढी कुचकता का? नाही बाई, फक्त शेंडा लावतो, शेंडा. आणि हा कावजी तुमचा एवढा मोठा लंबा? बाई, हा माझा चेपकवाचा हो. न तेथीच खुसपतो. टेटस्कोप म्हणतो मी. पण मला सांगा, मी कुठं झोपू? तुमच्याकडे काही टेबल नाही, काहीच नाही. आहे ना बाई, आहे ना. डिलिव्हरीचा टेबल आहे, आतमध्ये आहे. मी काय म्हणते, मी खुर्चीवर बस. बरं, तसं करा, बस. बाई, आता चेक करतो तुम्हाला. ठीक आहे. समोर खुर्ची घ्या, समोर.
बाई मस्त फडफड करते का तुझी छाती तुझी. पण बाई तुम्ही घाबरू नका, नाही तर बीपी वाढते. ठीक आहे. बरं पाय दाखवा तुमचा. थांबा ना, थांबा. आता कसा वाटते? आता बरं वाटते. मी काय म्हणते थोडं जोरात दाबा ना. झाला व खरंच किती जोरात दाबताय तुम्ही. थोडा हळू दाबा डॉक्टर साहेब. का झाला बाई? हळू दाबला तर सुचते, जोरात दाबला तर दुखते. मग दाबू तर आता कसा दाबू? थांब, आता एकच वेळ दाबतो आणि डायरेक्ट उचकतो. इंजेक्शन दाब. मी काय म्हणते मग लावा ना लवकर इंजेक्शन. जबर का बल बहुत गोल लागते बाई. दे हात दे तुझा. थांब, आता जास्त हालू नको, नाही तर माझी मोडून जाईल. काहून बोंबलते देवड्याला बाई? हो खरंच किती जळ आहे तुमचा. काही नाही तू इंजेक्शन. आजीचा हात काहीच नव्हे. माझा डिलिव्हरीचा इंजेक्शन पाहिल्या का नाही? बेंब्रेजून जाल, बेंब्रेजून. बरं बाई, हे घे लाल वाली सायरप. हे पेवाची हो, नाही तर खाशील. हा बर पीर. मी काय म्हणते ना, तर हे घ्यायची कधी ते नाही सांगितलं. सकाळी उठाच्या पहिलं आणि रात्री झोपल्यानंतर एक एक चम्मच घ्यायची, जास्त नाही घ्यायचा. का म्हणाल तुम्ही? सकाळी उठायच्या आधी आणि रात्री झोपल्यानंतर. मला नाही समजलं हे. बरं बाई, मी येतो ना समजवासाठी. हो खरंच येताय तुम्ही? कधी येताय मग? आजच येतो. हो ना, पुराचा पुरा डोस सांगतो. खरं नक्कीच या. बिलकुल. जाऊ मग मी. ओके. तसं पाय आराम झाला. जाते मी. मी मरते डॉक्टर साहेब, मला वाचवा. अहो पण बाई, झालं काय तुम्हाला? आणि असे का करताय तुम्ही? अहो माझ्या पोटात खूप वेदना होत आहेत. मी आई होणार आहे. माझ्या पोटात बाळ आहे. हो ऐक बाई, प्रथम तुम्ही आत चला आणि बेडवर व्हा. आणि तुम्ही बिलकुल अजिबात घाबरायचं नाही. मी चेक करतो तुम्हाला. चला. माझा ही बाई पहिल्यांदाही आली होती वाटतं.
आणि तो विक्रम सोबत आलेला व्यक्ती तिचा नवराच असावा. आणि त्या विक्रमने मला धमकी देऊन माझ्याकडून बनावट सर्टिफिकेट बनवून घेतलं. नाही नाही, बिचारीचं काहीतरी वाईट प्रसंग झालाय. मला हिला वाचवायला पाहिजे. हॅलो, अहो थांबा, काहीच होणार नाही तुम्हाला, घाबरू नका. डॉक्टर ऐक ऐक ऐक. बाई तुम्ही आई झालात, मुलगा झालाय तुम्हाला. तुम्ही 2 दिवसात इथे थांबा, नंतर सुट्टी होईल तुमची. डॉक्टर साहेब, कसं आहे हो माझं बाळ? बरं आहे ना? हो बरं आहे. तुम्ही रिलॅक्स व्हा आणि आराम करा. परमेश्वरा, तुझे खूप खूप उपकार झालेत रे माझ्यावर. माझ्यासारख्या अभाग्नीची लाज राखून या बाळाला माझ्या उंदरीत टाकला. मी धन्य झाली रे, धन्य झाली. पण या लोकांनी जर या बाळाचं पप्पाचं नाव विचारतील तर मी काय सांगू? ए बाळा, काय सांगू रे मी बापाचं नाव? नाही, तुला बापच नाही रे, बापच नाही. तू माझं पाप आहेस रे, पाप. तू एका नपुसकाचं बाळ आहेस रे. नपुसकाला तर बाळ होणं शक्यच नाही. मग तू? बरोबर आहे, मी कुलटा आहे, मी व्यभिचारी, वासनेने बडबडलेली एक वासनांग स्त्री आहे. अरे कसं होईल रे या घराचं? सुनबाई या घरातून गेल्यापासून या घराचं कसं स्मशान झालंय, स्मशान. नको ते आरोप लावून विजयनी सुनबाईला घराच्या बाहेर काढलं. देवा, अरे देवा, तिच्या उदरात वाढणार बाळाचं काय? परमेश्वरा, कुठे असेल बिचारी, कशी असेल?
आत्महत्या तर केली नसेल ना? नाही नाही, सुनबाई अशी करू शकणार नाही. आपल्या पोटच्या बाळाला नाही मारू शकणार माझी सुनबाई. हे भाग्य विधात्या, अरे काय तिचे भाग्य लिहिलास. अरे काय तिच्या जीवनाचा दैव पसारा मांडलास. तिकडे सुनबाईची आणि इकडे म्हातारड्याची दुर्दशा होते. आणि हा विजय तासन तास दारूच्या आरी गेलेला आणि दारू पिऊन आमचा छळ करतो. परमेश्वरा, अरे माझे दोन्ही डोळे फोडून मला कायमचं जीवनातून उठवलंय रे. मी तरी काय करू देवा. कुणीतरी आलं वाटते. मी विजय. बेटा विजय, अरे कुठे आहेस तू. अरे कुठे गेला होतास तू आतापर्यंत. मराले गेलो तर मराले. तुमच्या पायीने त्या साल्या किती पायी. हे पुरा, अरे असं काही विपरीत बोलू नकोस. अरे अरे तुम्ही दोघा भावाशिवाय आमचं कोण आहे रे. कोण आहे आमचा आधार. आहे ना तो तुमचा परत्या. मी कोण तुझा. नाही विजय, अरे असं तोडून बोलू नकोस. अरे अरे तुम्ही दोघेही माझे जीव की प्राण आहात रे. पाहे गोल्या, तू मला जास्तचा शहाणपण सांगू नको ना. तू माझ्या नादाला लागू नको, नाही तर साल्या तुले. विजय विजय स्वतःच्या जन्मदात्या बापावर हात उचलतो. तुला काय शरम वाटते? त्याच्यासाठीच तुला लहानाचं मोठं केलं आणि रस्त्यावर उचलून आणलेल्या मुलाचं आणि तुझं दोन्ही भावांचं पालन पोषण या माणसाने रेल्वे स्टेशनवर हवाली करून केली. हे दिवस पाहण्यासाठी का रे. केवळ तुमच्या हितासाठी, तुमच्या भल्यासाठी केलं रे. कोणता तीर मारल्या हो तुम्ही. कोणता तीर मारल्या. कोणता भला केल्या माझ्या. उलटे दाखव. देशाला माझ्या नशिबी मानून बांधल्या. सत्यानाश केल्या माझ्या जीवनाचा. बरोबर आहे रे पुरा, तुझं बरोबर आहे. अरे आम्ही तुला जन्मच दिला नाही. तुझा जन्म या मातीतून झाला, मातीतून. अरे मानव म्हणून जन्माला आलास, पण प्रत्यक्षात तू मानव नाहीस रे. अरे मानव रूपी राक्षस आहे तू, राक्षस. अरे मानवाचा मुलाला
पुतळा आहेस रे नित्य पुतळा आहेस. परब्या मला दगड समजून माझा अपमान जर केलास ना पाहे तुले याच दगडाला ठेवून माझ्यात बोलत नको जाऊ. नाही तर काय करणार आहेस रे तू? काय करणार आहेस माहीतच आहे मला. अरे आजपर्यंत मी सर्व सहन करत आलो आहे, पण आज माझ्या नवऱ्याची अशी अवस्था बघून मला नाही सहन होत रे. अरे विजय, या उरच आपलं दूध पाजले रे तुला. किती यातना सहन केल्या. लहानाचं मोठं केलं तर हे दिवस पाहण्यासाठी का रे विजय? विजय, आमचा छळच करायचा आहे ना तुला, तर मारून टाक ना आम्हाला. मारून टाक, मारून. अरे कायमचं संपवूनच टाक रे आम्हाला. थांबलाच कशाला? मार ना, मार आम्हाला, मार तू. आता तूही जास्त चढलीस वाटत. अरे हट. हा काम आता हिचा पायच मोडून जातो नाही. या विचारे फिरवता तुम्ही. थांब थांब, तुझ्या आता पायच मोड. कसे छिन्न झाले, कसे विन्न झाले. माय बाप का कसे भिन्न झाले. हृदय पाना कसा भिन्नला. माय पित्याची दैनी माणुसकीचे पांग पैडना. नाही जीवना, नाही जीवना. सुख
सुख दुःखाची तमाई थेन सरळ असे आव्हान सुख दुःखाची तमाई थेन सरळ असे आव्हान जीवना हाय तुझ्याच्या वहिनी काय झालं तुम्हाला? कोण? प्रेमानंद? अरे का आलास तू इथे? अरे मी प्रेमानंद आहे, मी प्रेमानंद. अरे पण तुम्ही का रडताय? काय झालं तुम्हाला? अरे रडू नको तर काय करू रे? हे बघ बघ प्रेमानंद, अरे विजयने आमची काय दशा केली. अरे माझ्या निर्मलाच्या पायावर दगड मारून तिचा पाय निकामी केला. अरे परमेश्वरा, अरे काय ऐकतोय मी हे यांच्याकडून? जन्मदात्या बापाचा असा छळ करावा? हे परमेश्वरा, अरे कुठला न्याय आहे रे तुझा? कुठला न्याय आहे परमेश्वरा? अरे रक्ताच्या पोराने स्वतःच्या बापाचे डोळे निकामी करावीत आणि स्वतःच्या आईच्या पायावर दगड मारून माझा पाय निकामी करावा? वा वा वा. अरे मुलं असावी तर अशी असावी मुलं. वहिनी वहिनी, प्रेमानंद भाऊजी, आमचं नशीबच फुटकं हो. रीत कशी पण संपूर्ण आशा धुळीस मिळाल्या हो. आई मी प्रती. थांब तिथेच थांब आणि पाया पडायच्या अगोदर सांग, ही मुलगी कोण आहे आणि तुमच्या गळ्यात हार? अगं आई, आई तुम्हाला न सांगता आम्ही लग्न केलंय का? आणि ही तुमची सून सपना आहे. वा वा पुरा वा. अरे खूप मोठा झालास रे. अरे या तुझ्या आई बाबांना न विचारताच लग्न करून मोकळा झालास. अरे तुला आम्हाला काही सांगावंसं वाटलं नाही? अरे काही विचारावा असं वाटलं नाही? बाबा माझं चुकलं, मला क्षमा कराई. नाही, तुला क्षमा नाही. तू जा निघून इथून. अरे आपण दोघांनी लग्न केलं तर या खेरड्या खेळडीचं काय बिघडलं रे? अरे आशीर्वाद द्यायचा सोडून सरळ तिरस्कार करत आहे माझा. मग इथे थांबायचं तरी कशाला? आता तूच बघ तुला काय निवडायचं. तुला तुझे आई वडील हवेत की मी? विचार कर.
ए बाई जरा तोंड सांभाळून बोला. मोठ्यांना कसं बोलावं हे तुझ्या वडिलांना शिकलं नाही का तुला? आणि संस्कार काय घडवले तुझ्यावर? प्रेमानंद थांब, प्रेमानंद थांब. अरे काही बोलू नकोस सुनबाई, पुरी अशी काही करू नकोस. अगं हे तुझाच घर आहे ग, हा तुझा संसार आहे. जा प्रतीक, जा सुनबाईला घरात ने. अगं स्वप्ना, बघ ना, बघ आपल्याला आई बाबांनी स्वीकारलंय. त्या पाया पडतात. बघ जा ना. जा पुरी जा, घरात काहीतरी स्वयंपाक बनव, गोडधड बनव, खाऊन पिडून आपण सगळे. जा प्रतीक, घेऊन जा घरात. काय प्रभू भाऊ, तुला विचारू काय? अरे विचार ना, काय विचारणार आहेस ते विचार. विचारतो भाऊ. अरे तुझ्या विजयीने तुझे डोळे निकामी केले, बहिणीचा एक पाय निकामी केला त्याने, आणि ती प्रतीकची बायको आल्या आल्या तुमचा पान उतारा करायला निघाली. तुला राक्षस म्हणाली तरी तुम्ही निमूटपणे सहन केलं. अरे तू कोणत्या मातीतला आहेस रे? कोणत्या मातीतला आहेस प्रभू? सांग प्रभू, तू कोणत्या मातीतला आहेस? सांग. प्रेमानंद, अरे काय करू मग? अरे शेवटी त्यांच्याच आधारावर जगायचंय मला. अरे जाऊ दे प्रेमानंद, या गोष्टीचा विचार करू नको. चल घरी, चल घरी, आपण बोलू बसून. नाही प्रभू, मी नंतर सांगेन तुला. मला थोडं महत्वाचं काम आहे. चल तुला आतमध्ये नेऊन देतो. चल चल निर्मला. हळू, सावकाश, हळू, सावकाश. आई अजून किती चालायचे ग? नाही आई, आता माझ्या नाही चालणं होत ग. मी थकलो ग आई. ए बाळा बिट्टू, अरे असं बोलायचं नाही रे. अरे आपल्याला अजून खूप दूर चालायचं आहे रे. चल बाळा, असं नको करूस रे. नाही आई, आता नाही चालणं होत माझ्यानं. माझे खूप पाय दुखले ग. मी इथेच बसतो ग. ए बाळा बिट्टू, असं का करतोस रे? अरे समोर गाव आहे, आपण तिथे जाऊन विसावा घेऊ रे. चल उठ. अगं आई, कसा चालू मी? कसा चालू? मला खूप ताण लागली आहे ग. मला थोडं पाणी दे ग आई. माझ्यानं नाही चालणं होत ग आई. वा रे भाग्य विद्यार्थ्या, वा. किती जगा वेगळी रीत आहे रे तुझी. अरे का तुला आमची दया येत नाही रे? अरे माझी नाही, पण कमीत कमी या माझ्या बाळाची तरी दया येऊ दे रे. अरे घरच्यांनी आम्हाला लाताडलं, धितकाळलं,
आणि घरातून आम्हाला हाकलून दिलं. आणि आज तू सुद्धा आमच्यावर कोपलायस का परमेश्वरा का? आई आई मी मरतो ग, मला पाणी दे ग. हे माझ्या बाळा बिट्टू, अरे या अशा सुनसान वाटेमधून कुठून आणून देऊ रे तुला पाणी? हे भगवाना, माझ्या बाळाला काय अवस्था केली रे आमची तू. आई आई मला चक्कर येत आहे ग, मला पाणी पाज ग. नाही बाळा नाही, तुला काही होणार नाही. पाणी, हे देवा काय करू, कशी करू, काय करू, कशी करू? मला काही सुचन असं झालं. कोण आहे? आई आई अशी का करतेस ग? तुला का झालं ग आई? तू अशी का बोलते आहे? आई मी तुझं बिट्टू आहे ग. आई कोण आहे? आई मी कोणाची आई नाही. तू माझं बाळ नाही, तू माझं बाळ नाही. तो बघ माझा बिट्टू, तू माझं बाळ नाही. सुंदर आहे माझं बाळ बिट्टू. ये बाळा ये ना, अरे ये ना, अरे असं रडू नको. हे बघ मी तुझी आई रे. ये बाळा, तू कोण आहे? अरे ले ले माझं बाळ रडतोय. रडू नको बाळा, अरे रडू नकोस. मी तुझी आई. मी आई. आई अगं आई तू अशी तोडून बोलू नकोस ग. तुझ्याशिवाय या बिट्टूचं कोण आहे तुझी ग? आई. ये बाळा बिट्टू, अरे असा रडू नकोस बाळा. तुला बरं वाटत नाही का? मला काहीच होणार नाही आई, पण तू अशी वेडीसारखी का करतेस? मी वेडी आहे, मी पागल आहे. मी वेडी आहे. मी वेडी आहे. माझी आई अशी का करते? आई तू वेडी झालीस का ग? मी वेडी आहे. मी वेडी. क्षणात सारे अति सुंदर नाच नाच. अगं खूप सुंदर नाचते. नाच नाच रे मोरा आंब्याच्या बनात. खबरदार माझ्या आईला वाईट साईड बोलला तर. पुन्हा समोर आवाज कोण झाला? पुन्हा हे शब्द बोलू नकोस. ही कोण आहे रे तुझी? ही माझी आई आहे.
झाली, फार वेळी झाली. जीवनातून उठली बिचारी गीता. नाही नाही असं बोलू नका हो. मी तुमच्या पाया पडते हो. अरे हट! एखाद्या भिकाड्या काठीचं पोर माझ्या पाया पडतोस. मी इकडे हसते, तुम्ही तिकडे कशाला रडताय? आता आम्ही रडत नाही, तर आम्ही दुसऱ्याला रडतोय. अरे चिमुरड्या. ए दादा, मला मला काहीतरी दे ना, मला भूक लागली आहे. तुला भूक लागली? आहे ना, हे पण आहे आणि ही पण आहे. हे घे घे, अरे घे ना, घे. हे दिन दमयीचे, हे घे. काय हवंय तुला? तुला हवंय? तुला हवंय? घेते तू? अरे घे घे विक्रम. हा चल. हो द्या द्या द्या. केलं ना? हे घे. मामा मामा पाणी पाहिजे. मला पाणी पाहिजे. मामा देऊन टाकू. मला भूक लागली. मला भूक लागली. भूक लागली. मला भूक लागली. भूक. अगं हे घे ना. अहो माझ्या आईला मारू नका हो. मी तुमच्या पाया पडते. मामा आपल्याला लवकर निघायचं आहे. देऊन टाकू. घे रे बच्चा. ए आई दे ना ग मला बिस्किट. मला फार भूक लागली आहे ग. मला खाऊ दे. चला मामा. हो चाल विक्रम, आपल्याला टाइम होत आहे जरा. चाल आपण निघू. क्षणात सारे चित्र घडले कसे कडेना, घडले कसे कडेना. दावनियतीचा महाभय हृदयाती यातना, हृदयाती यातना. प्रवास खडतर या जीवनाचा हो, प्रवास खडतर या जीवनाचा फार ग्रहण भवताल. प्रवास खडतर या जीवनाचा फार ग्रहण भवताल. शाप 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 हृदयातील हा शाप.
हो आहो आहो कोण हो? बाई हो का माणूस हो? आजी बाई सोजी पण कसाजी तुमचा तर माणसासारखा आवाज येत आहे ना? नाही जे बाईसो बाई हो म्हणते. येतो थांब. आजी येता का नाही जे? येतो. कुठे आहे बाई? कुठे आहे? कुठे आहे? बाईचं हो म्हणते ना, माणसावा आणि आवाज येते. काल असा करतेस का? खाली असा करतेस तर बावरण्या वाणी. अन हा बेटा कसा कोणता डॉक्टर हो म्हणतो, राहते ना कसा बाई म्हणते. खाली असा करतेस. अबे माझा दवाखानाच बाईचा आहे, बाईचा स्पेशलिस्ट आहो मी. आता हा झाला रे बाबा, पुराच्या पुरा पागल झाला. बेटा राहते ना कसा बाई म्हणते. अबे तुझी माय पागल, तुझा बाप पागल. अबे मी लेडीज स्पेशलिस्ट आहो. असं सांग ना तर तेव्हा सांगते मग. सांग कुठे आहे बाई? कालेसा बावरल्यावानी करतेस तर येते थांबणे आत्ता. बाई हे मायला कुठे राहिली रे हे बाईरा? बाई बोलव ना लवकर. बाईच्या पैकी वाट पाहायला लावा ते मला. अरे बापरे, अहो डॉक्टर साहेब बघा ना, माझी कंबर खूप दुखत आहे. का करते बे? काय लवकर राष्ट्र पाहू नको. हो तुझी तर कंबर दुखते ना. होय. बाई तुम्ही हलवता का? आजी नाही हलव नाही, पुरा अशी हलकवते ना, पुरे झलकवते. पैसे कसे बाई एक वेळ हलवा ना मग कंबर. मग मी तुमचा उपचार करतो. मी काय म्हणते, आधी उपचार तर करा, मग नंतर फालतूचे बोला नको, उपचार करा पहिला. करतो ना बे. चला बाई झोपा. बसा इथं बसा. थांबा ना. हो ना. आजी ही जी कंबर दुखते ना, तर कमी कवटी लावता जी. फालतूच्या गोष्टी नाही करायचा. जी ती दुखतात ती बरोबर चेक करा. हा मी पहिला सांगत आहो, मोठ्या मुश्किल भेटली. दुखो काही दुखो कोटी दुखो, चेक कराच लागते. मी काय म्हणते, काय झालं की डॉक्टर साहेब? बाई वरून सगळं बरं आहे, पण आतमध्ये काहीतरी आहे प्रॉब्लेम. हा तर एक काम करा डॉक्टर साहेब, तुम्ही सपाच्या सगळा साफ म्हणजे का म्हणजे चेक करून टाका. सगळं साफ करून टाका. अंदरचा बाहेरचा असा तसा अमका टमका जो कचरावाला समजलास का मला साफ करायला? डॉक्टर हो मी. तर आता तू म्हणतेस तर पुराच्या पुरा साफच करून टाकतो. पुरा करा ना तर पुराच्या पुरा साफ करून टाका. नगदी पुरा करा. धरतो बाईची नाडी, मग देतो दुखण्याची गोळी. लवकर दे रे बा. बाईची दुखते म्हणते, लवकर दे. बाई मस्त दुखते का? जास्त दुखत आहे. डॉक्टर साहेब, टोचता का? आता
टोचा तर लागलच बाई, त्याच्याशिवाय ठीक कशी होशील तू? थोडा हळूहळू टोचा. टेन्शन नको घेऊ, मोहू हळू टोचतो, मजा येते तुला पायात. फक्त शेंडाच लावतो भाई. हा पाय बाईले धर. बरं बाई, तुझा हा थोडसा सरकव ना. तू कसा मी ठीक आहे. बरं बाई, मी म्हणतो आता कोणत्या जागी टोचू? वरती टोचू का खाली टोचू? आजी तुम्ही कुठेही टोचा, पण माझी कंबर खूप दुखते. हा दिलीबाई, तू माझ्याकडे पाय. हा पाहिजे आरामाने एकदम टोचा, दुख नाही लागला पाहिजे. हा मजाक होता. सांग बाई, आता कसा वाटते? हा सांग बाई, कसा वाटते आता दिली? हो आता जास्त बरोबर आहे ना. दुखलंच ना. डॉक्टरजीचा इंजेक्शन मोठा भारी आहे ना. जो हो का नाही डॉक्टर साहेब? आता सहन करा लागते. आराम व्हायचा असेल तर सहन तर कराच लागते जुलीबाई. हो बरोबर आहे, बरोबर आहे. कसं आहे बाई, तो पहिलं मस्त दुखते, मग जसा दिला ना हा मस्त बरा वाटते. लावून मी काय म्हणते डॉक्टर साहेब, बोला. नंतर बरं वाटेल ना मला? नक्की. हाय गो, कशी करू मी? काहीच नको करू बाई, काहीच नको करू. फक्त ज्या जागी दुखते तेथे मालिश कर. मी काय म्हणते रघु, अरे करशील का रे मालिश? आता बाई कसा आहे, तू म्हणलीस ना मी नाही असा मालिश केलो, असा होऊ शकते का? असा मालिश करत बाई, असा पुरा मालिश करताना पुरा तेल लावून पुरा तुझा दुखणा थांबून टाकते बाई. अजिबात चिंता करायचा नाही. हो चल मग मालिश करून देशील, चल. आता कसं आहे बाई, तो जाऊन एवढी कहाला घाई करतेस तर घरी जाऊन कोण काहाव करायचं आहे तर? कंबर दुखते ना. आता कंबर दुखलीचं का झाला? मग या पट्ट्या राघवची आहेस तू, चिंताच करायचा नाही. आता बिलकुल चिंता करायचा नाही बाई. तू एक काम कर, मी का म्हणतो, तू आता मला बढियापैकी काहीतरी असं एकंदरीत असं सुंदरचं गीत ऐकाव आणि मला असं खुश करून टाक की तुझ्या रग्या हा तुझाच झाला पाहिजे. एवढीच मी तुझ्याकडून अपेक्षा करतो बाई. बाकी आतापर्यंत कोणाच्या होतेस तू? आता बाई मी तुझ्याच होतो, आतापर्यंत तुझ्याच होतो, पुढे तुझ्याच राहणार आणि नंतर पण तुझाच राहणार. पण बाई कसा आहे तो, तू आता होते लवकर फटाफटा. खरंच असा काहीतरी बोला का बिलकुल या पट्ट्या रागवलं. ए राघू, चालत का बोलून? मी काय म्हणते राघू, असं म्हणतेस दवाखाना आहे, मग देशील काय? सांग ना. नाही देशील का? काय कधी आणि कवाय असं? हो का? देशील ना मग? कसं सांगू? तेरी देणारी
या घरात राहता येत नाही आणि खाताही येत नाही. कंटाळा आला या संसाराचा. मी या प्रतीक्षेला किती आणि किती आणि किती किती दिवस सहन करायचे. येऊ दे या प्रतीकला. तो तरी येऊन काय करणार म्हणा. तोही त्या म्हाताऱ्या आणि म्हातारीचीच बाजू घेऊन बोलतो. या कंगाल घराण्यामध्ये राहून थकले मी. माझा श्वास पडतो या घरामध्ये. काय मत्ती माझी मारली गेली ती म्हणून या प्रतीक सोबत लग्न केलं. बापाच्या घरचं ऐशो आराम सोडून इथे मरायला आली. नाही बस आता पुरे झालं. मी आता बाकी काही सहन करणार नाही. या लोकांना असा काही त्रास देईल ना की माझ्या त्रासाला कंटाळून या दोघांनी आत्महत्या केली. आणि तेव्हाच माझ्या मनाला शांती. आता बघ आणि कशा आहात? अगं आता चालूय मी बराच आहे. पण बेटा तू कशी आहेस? तू बरी आहेस ना? आणि जावई बापू कुठे गेले का? ते आत्ताच बाहेर गेले. येतीलच एवढ्यात. पण पप्पा तुम्ही असे अचानक? हे बघ बेटा, अगं सहज तुझी आठवण आली म्हणून मी आलोय. अगं मला असं वाटलं की एकदा माझ्या मुलीचा संसार बघून घ्यावं. बेटा काय म्हणता का तुझा संसार? सुखी आहे ना? बरी आहेस ना आता तू? मी आणि सुखी नाही हो बाबा. पण का बेटा का? मी इथे सुखी अजिबात नाहीये. ओ बाबा या घराची सगळी कामे मलाच करावी लागतात. या घराचे सगळे लोक मला मोलकरी सारखी वागणूक देतात. बाबा हो बाबा माझा जीव घुटमळतो इथे. मला नाही सहन होत आता. मला घेऊन चला पप्पा इथे. काय बोलतायस तू? नाही अगं काय ऐकताय मी हे? ऐशो आरामात जगणारी माझी ही पोर आणि माझ्या मुलीला अशी वागणूक? बेटा इथं एक क्षणभर सुद्धा थांबायचं नाही. चाल बॅग भरून घे आणि या क्षणी माझ्या बरोबर चाल. होय मलाही तसंच वाटतं. अगदी माझ्या मनातलं बोलत. आता या झोपडीत मी एक क्षण सुद्धा थांबणार नाही. तुम्ही चला मी लगेच येते. ये बेटा मी वाट बघतोय तिकडे तुमची. सपना हे काय बोलतोय मी?
तू ही बॅग घेऊन कुठे निघालीस? माझ्या पप्पाकडे. पप्पाकडे? आणि तेही मला न सांगता? अरे तुला काय सांगायचं? तसंही तुला सांगून कधी काही तुला फरक पडलाय का? कधी बाजू घेतली आहेस माझी? कधी ऐकलंयस माझं? अगं पण झालं तरी काय? काय म्हणायचं काय आहे तुला? म्हणायचं काय आहे तुला स्पष्ट बोलते बघ. मी एका श्रीमंत गडगंज संपत्तीमध्ये वाढलेली एक मुलगी, एक आणि तुला आणून कुठे ठेवलं तरी या भिकारड्या झोपडीमध्ये. मी प्रेम केलं तुझ्यावर, पण तो माझा मूर्खपणा होता. पण नाही, माझी नशा उतरली आहे. मी तुझ्यासोबत हे असं दरिद्री जीवन नाही जगू शकत. अगं काय बोलतायस तू? अगं माझ्या परिस्थितीची जाणीव मी तुला अगोदरच सांगितली होती ना. तू आता काय फरक पडतो थोडा ऍडजस्ट केली तर? अरे ऍडजस्ट करू करू मला कंटाळा आलाय. श्वास मळतो. बस त्या प्रेमाने काही पोटबीट काही भरत नाही. झालाय ते प्रेम बीम सगळं आंधळ असते. माझे डोळे उघडले आहे. हे नको आता मला हे असं दरिद्री जीवन. तू जर मला लक्झरी लाईफ देत असतील तर ठीक आहे, या घरातून निघ आणि आपण सुखी संसार बाहेर काढू. नाहीतर बघ चालले माझ्या पप्पाकडे. ते तुझे घरात म्हातारडे आई बाप, झोपडी, घरात राहायला धड सामान नाही, धड वस्तू नाही, पोटभर खायला अन्न नाही. प्रेमाने पोट भरतं का? हे बघ सपना, अगं मी तुला आधीच सांगितलं होतं का? अगं या साऱ्या गोष्टीची अगोदरच मी तुला जाणीव करून दिली होती. हो दिली होती आणि मी सुद्धा ते ऍक्सेप्ट केलं होतं. मग काय प्रॉब्लेम काय आहे तुला? पण मी मोलकरींसारखी कामे करू शकत नाही. मला नाही जमत ते. आणि जे तुझे आई बाबा मला टोचून बोलतात ना, ते तर अजिबात मला सहन होत नाही. अरे तुला माहिती आहे मी कशी वाढले आहे? अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलाय माझ्या पप्पांनी मला, आणि तू मला कुठे आणून ठेवलास? सांग काय करू? मी खूप प्रेम केलं तुझ्यावर. सपना, अगं सपना, अगं माझे आई वडील याच संस्कृतीमध्ये वाढले. अगं भाकर तुकडा खाणारे माझे आई वडील तुझ्या मनासारखं कुठून आणून देणार का ते? त्यांचं सोडा हो, पण तुमचं काम नाही आहे का? मी काय खाते, काय नाही, मी कशी राहते, काय नाही, मला काय हवं काय नको. अहो एका बायकोला काय हवं काय नको हे बघण्याचं ना तुझ्या नवऱ्याचं असते. अरे सांग ना, केलंस का माझ्यासाठी तेवढं? हे माझे मधुराणी, अशी चिडतोस काय? थोडी शांत हो. ए सपना, सपना, अगं ए सपना, काय काय अशी दूर चालली? अगं माझ्या प्रीतीच्या या वेलीवर तुला जीवनभर मी झुलवत राहील. अगं हा वादा आहे तुला तुझ्या प्रतीकचा. सजनी तुला, सजनी तुला, सजनी तुला, माझ्या प्रीतीच्या या वेलीवर, माझ्या
अगं आता तरी थांब. अगं खूप प्रेम करतो ग मी तुझ्यावर. झालं याचं प्रेम पुराण सुरू. मला नाही अरे तुला आधीच सांगितलं, प्रेम एकीकडे आणि संसार हा एकीकडे. तुला आधीच सांगितलं होतं बघ. काय झालं ग सुनबाई, का असे भांडता तुम्ही? सांग सुनबाई, काय झालं? काय झालं? उलट मलाच विचारतात काय झालं म्हणून. या घरात छळ करता तुम्ही माझा, आणि यापुढे काय सुनबाई, बोला. सुनबाई, तुमच्या मनात जे असेल ते बोलून टाका. हो बोलणारच आहे, कारण आता तसाही माझा श्वास गुदमळतोय या घरामध्ये. या घरात मला एक क्षण सुद्धा राहायचं नाहीये. मला समाजात जगायची एक रीत आहे, आणि तू माझ्या मुलाला त्रास देतोस, माझ्या पोराला पण त्रास देतोस. काय म्हणाले? मी तुमच्या मुलाला त्रास देते? वा, किती खोटं बोलता हो तुम्ही. प्रतीक, तुलाही वाटते रे की तुझ्या आई वडिलाला त्रास देत असेल म्हणून? बोल ना, बोल. बाबा बाबा मी तुम्हाला इतक्या आवडी अगोदरच सांगितलं होतं, तरी तुम्ही हिला परक्याची वागणूक दिली. अरे काय बोलतोस पोरा तू? अरे अरे ही तर आमच्या लेकीसारखी आहे. आम्ही हिला परक्याची वागणूक दिली? अरे हीच उलट आम्हाला दोषी ठरवते रे. वा वा पोरा वा, फार मोठा झालास रे तू. अरे अरे तुझ्या या बापाने तुमच्यासाठी काय नाही केलं रे. अपार कष्ट सहन केलं रे. उपासमार सहन केलंय रे. तुमच्या शिक्षणासाठी अपार पैसा खर्च केलाय रे. आज शिकून सवरून मोठा झालास. अरे तुला नोकरी लागली, आता तू खूप मोठा झालास, आणि आम्हाला न सांगताच लग्न करून मोकळं झालं. अरे हे सगळं सहन केलंय रे आम्ही, पण आज आमच्यावर नाहक आरोप लावून आमच्या हृदयावर घाव दिलंच रे. पुरे झाला तुमचा चांगुलपणा. आधी जखम द्यायची आणि मग त्याच जखमेवर मलम लावायचा. हो सांगा ना यांना, काय असे खाली मान घालून उभे आहे? बस करा आता खाली मान घालणं. बायकोनी काही म्हणलं का नवऱ्याचं एकच काम. काय बोलू काय मी? तुमच्यामुळे मला वेळ लागायची पाळी आली आहे. हे पोरा, असा नको बोलूस रे. तूच तर आमच्या जीवनाचा आधार आहे. ती नाटकी. वा 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 वा, भारीच पुरका आलाय म्हणायचा. गप्प बसशील का? बरोबर आहे ना, मीच जड झाली आहे. शेवटी माईचाच पोरगा, माईचंच ऐकणार, बायकोच कुठे ऐकणार. शांत राह. हे बघा, असंच जर चालू असेल तर मी एक क्षण सुद्धा थांबणार नाही इथे. अरे थांबव रे तिला.
हे बघ प्रतीक, अगं आई ती नाही थांबणार आता. आणि मला देखील तुमच्या या बाजार बसवा घरामध्ये राहायची मुळीच इच्छा नाही आहे. अरे असा काय बोलतोस रे तू? अरे यापुढे कधीच काही बोलणार नाही रे. अरे तुम्हाला जसं वाटेल तसं वागा तुम्ही. निर्मला, अगं तू पण यापुढे यांना काही एक बोलायचे नाही. अगं राहू होते आम्ही यांच्या आज्ञेत आणि राहू यांच्या मर्जीप्रमाणे. तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. अरे तुम्ही गेलात तर एकाएकी पडू रे आम्ही. हे बघा, मला हे तुमचं काही ऐकायचं नाहीये. प्रतीक, बघ तुला काय करायचं आहे, नाहीतर मी चालली जाईल. अगं थांब, मी पण येतो. चल आपण जाऊ. चित्त फरार के पुढा जाऊ नको. अरे हट. विजय को तूफान आला मारा, तूफान आला मारा. जीव तडमडतो तुझ वाचून रे